नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो. बरेच शिक्षक मित्र आता अ, पवित्र पोर्टलवरती फॉर्म भरत आहेत आणि सेल्फ सर्टिफाय करत आहेत. आता सेल्फ सर्टिफाय करताना जेव्हा तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल भरत आहात, त्यामध्ये बऱ्याच लोकांना अडचणी येत आहेत. बऱ्याच लोकांच्या मला कमेंट्स आल्या आहेत की सब्जेक्ट कसा भरायचा, लँग्वेज कशी निवडायची, मीडियम कशी निवडायची, कसे फील करायचे, ह्याबद्दल बऱ्याचशा कमेंट आल्या होत्या. त्यासाठी मी आता हा व्हिडिओ बनवत आहे. तर आपण याच्यामध्ये बघणार आहोत अकॅडमिक क्वालिफिकेशन डिटेल्स 10वीचे 12वीचे तुमचे ग्रॅज्युएशनचे आणि पोस्ट ग्रॅज्युएशनचे सब्जेक्ट कसे निवडायचे, त्याचं मीडियम कसं भरायचं, त्याच्या लँग्वेजेस कशा सिलेक्ट करायच्या, हे आपण वन बाय वन बघणार आहोत. तर हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा. याच्यामध्ये मी सगळं डिटेल्स दिलेली आहेत. ही डिटेल खूप महत्त्वाची आहे मित्रांनो, कारण या डिटेलवरती आता तुम्ही इथं सेल्फ सर्टिफाय कराल, परंतु जेव्हा डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन येईल त्यावेळेस कदाचित तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. म्हणजे आत्ता तुम्हाला हे अकॅडमिक क्वालिफिकेशन हे अगदी बरोबर पद्धतीने भरायचं आहे. चला तर आपण बघूया. सगळ्यात पहिले आपण 10वीसाठी बघूया. जेव्हा तुम्ही अकॅडमिक क्वालिफिकेशन सिलेक्ट करता तेव्हा सगळ्यात पहिले तुम्हाला SSC निवडायचं आहे. जे तुमचं 10वीचं आहे ते तुम्ही 10वीचं निवडल्यानंतर तर 10वीला तुम्हाला लँग्वेज कुठली आहेत हे निवडायचं आहे. तिथं बघा आता तुम्हाला दिलं आहे बोर्ड कुठलं आहेत, तुमचं युनिव्हर्सिटी कुठलं आहे, हे तुमच्या मार्कशीट आणि सर्टिफिकेटवर सगळं दिलेलं आहे. तुमचे मार्क्स किती मिळाले, किती पर्सेंटेज आहेत, हे सगळं येणार. पण इथे सगळ्यात महत्त्वाचं आहे की तुम्हाला लँग्वेज कशी सिलेक्ट करायची. बघा मित्रांनो, 10वी ही तुम्ही स्टेट बोर्डमधनं केलेली असेल, महाराष्ट्र स्टेट बोर्डमधनं केलेली असेल, ZPची आपली स्कूल असतील, तर तिथे तुमची मराठी लँग्वेज असते. तुमचे जे सब्जेक्ट आहेत, म्हणजे तुमचे जे बुक्स आहेत, पुस्तक आहेत, ते सगळे तुमचे मराठी लँग्वेजमध्ये प्रिंट झालेले आहेत, बरोबर. आणि त्यातून तुम्ही शिकलेले आहात. मग जसं तुमचं विज्ञान होता, इतिहास होता, हे सगळे तुमचे मराठीमधून होते. म्हणून तुमची जी फर्स्ट लँग्वेज असेल ती मित्रांनो तुम्हाला फर्स्ट लँग्वेज ही तुम्हाला मराठी सिलेक्ट करायची आहेत. सेकंड लँग्वेज असेल तुमची हिंदी किंवा इंग्लिश, जसे तुमचे सब्जेक्ट असतील त्यानुसार. आणि हे तुम्ही परत तुमच्या मार्कशीटवरती पण जाऊन बघा. तुम्हाला मराठी, हिंदी, इंग्लिश असे सब्जेक्ट असेल, पण तुमची फर्स्ट लँग्वेज जी असेल ती तुम्हाला मराठी निवडायची आहेत. कुणासाठी? जे विद्यार्थी ZP वगैरे ज्यांचं मराठीतून शिक्षण झालेलं आहे, त्यांचं जे मीडियम हे मराठी होतं, त्या लोकांसाठी. नंतर तुमची जी सेकंड लँग्वेज आहे ती तुम्ही हिंदी, इंग्रजी निवडू शकतात. थर्ड लँग्वेज ही तुम्ही हिंदी, मराठी जसं असेल. इथं सपोज तुम्ही मराठी निवडलेत, इथं इंग्लिश घेतलेत, इथं तुम्ही हिंदी घ्या. पण इथे स्टार दिलेलं नाही, याचा अर्थ ही कंपल्सरी नाही आहे. तिथं जे रेड कलरचे तुम्हाला स्टार दिसत आहेत, जर तुम्हाला माहीत नसेल की काय काय फील करायचं, जेवढी माहिती असेल तेवढी सफिशियंट आहे. फर्स्ट आणि सेकंड दिली तरी चालेल, थर्ड नाही दिली तरी चालेल. तुम्ही कॉन्फिडंट असाल तर थर्ड पण द्या. आता आला प्रश्न, ज्या लोकांनी इंग्लिश मिडियममधून त्यांचं 10वी केलेलं असेल किंवा काही बांधवांनी त्यांचं उर्दूमधून त्यांचं शिक्षण झालेलं असेल, तर त्यांनी त्या प्रकारे त्यांची फर्स्ट लँग्वेज, सेकंड लँग्वेज निवडायची आहेत. इंग्लिश मिडियम असेल तर ऑफकोर्स त्यांची फर्स्ट लँग्वेज ही इंग्लिश येणार आहे. जसं आता बघा या स्लाईडवरती माझं मराठी मीडियम होतं म्हणून मी मराठी निवडली आहेत. पण काही लोकांचं उर्दूमधून एज्युकेशन झालेलं असेल 10th, काहींचं इंग्लिशमधून झालेलं असेल, काहींचं हिंदीमधून. ज्या मीडियममधून तुम्ही शिकलाय ते तुमची फर्स्ट लँग्वेज असेल. त्याच्यानंतर तुमच्या सेकंड लँग्वेज आणि थर्ड लँग्वेज या तुम्हाला निवडायच्या आहेत. तर हे झालं 10वीच्या बद्दल. जसं आता मी इथं मराठी सिलेक्ट केलं होतं. आता बघूया आपण 12वीसाठी, 12thसाठी. आता 12thसाठी जेव्हा मित्रांनो तुम्ही फील करत आहात, तेव्हा तुम्हाला 12th तुम्ही कदाचित सायन्समध्ये केलेलं असेल किंवा कॉमर्समध्ये असेल, MCVC असेल, आर्ट्स असेल, बरोबर. जर फॉर एक्झाम्पल तुम्ही सायन्स हे तुमचं इंग्लिशमधून आहे, तुमची जी बुक्स आहेत ते तुमचं इंग्लिशमध्ये प्रिंट झालेली होती, बरोबर. म्हणजे तुमचं मीडियम जे होतं HSC सायन्स, हे तुमचं मीडियम जे आहे ते तुम्हाला इथे इंग्लिश सिलेक्ट करायचं आहे फॉर सायन्स स्टुडंट. जे आर्ट्स असतील त्यांनी बघायचं त्यांची बुक्स. आर्ट आता 2-3 प्रकारे होतं. काही लोकांचं मीडियम हे आर्टसाठी मराठी असतं, काहींचं इंग्लिश असतं. तर तुमचे त्यानुसार तुम्हाला काळजीपूर्वक मीडियम सिलेक्ट करायचं आहे. ओके. आता फॉर एक्झाम्पल मी सायन्स सिलेक्ट केलेलं असेल, तर माझं फर्स्ट लँग्वेज जी येणार आहे ही लँग्वेज तुम्हाला कुठून बघायची आहेत मित्रांनो. मीडियम तर झालं तुमचं इंग्लिश, पण आता सायन्समध्ये तुम्हाला फर्स्ट लँग्वेज कोणती निवडायची आहे, तर ती सुद्धा तुमची इंग्लिश येईल. जर तुमचा 12वी सायन्सला इंग्लिश हा सब्जेक्ट असेल असं, तर तुम्हाला तिथं इंग्लिश निवडायचं आहे. सेकंड जी लँग्वेज आहे ती इथं ऑप्शनल आहे, ती तुम्हाला फील केली नाही तरीही चालते, याचा काही परिणाम होणार नाही आहे, कारण ती कंपल्सरी नाही आहे. पण तुम्ही जर कॉन्फिडंट असाल की तुमचं 12वी सायन्सला
इंग्लिश तर फर्स्ट लँग्वेज झाली, पण आता तुमची जी सेकंड आहेत तिथे तुम्हाला जर मराठी विषय असेल किंवा हिंदी असेल तर त्यानुसार फील करा. काही लोकांना फक्त इंग्लिश, हिंदी आणि बाकीचे जे सायन्सचे सब्जेक्ट आहेत ते असतात, तर त्यांनी हिंदी फील करा. ज्यांना इंग्लिश, मराठी आणि बाकीचे सायन्सचे सब्जेक्ट असतील तर त्यांनी मराठी सेकंडमध्ये फील करा. कॉन्फिडंट नसेल तर सोडा, ती कंपल्सरी नाही आहे. ओके. तसंच सेम तुम्ही आर्टसाठी बघा. आर्टसाठी तुमची फर्स्ट लँग्वेज कुठली असेल, मराठीमधून तुमचं आर्ट झालं असेल तर मराठी टाका, हिंदी टाका, इंग्लिश टाका. पण ते तुम्ही तुमच्या मार्कशीटवरती क्रॉस व्हेरीफाय करा. तुम्ही जी लँग्वेज टाकत आहात ती लँग्वेज इथे मॅच झालीच पाहिजे, म्हणजे तुमचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला तुम्हाला प्रॉब्लेम येणार नाही. हे झालं तुमचं 12वीचं मित्रांनो. हे बाकीचे पण तुम्हाला तसे सिलेक्ट करायचे. डिप्लोमा तुम्ही कसा केला आहे, कुठल्या मीडियममधून केला आहे आणि कुठल्या लँग्वेजमधून केला आहे ते तुम्हाला सिलेक्ट करायचं. लँग्वेज म्हणजे तुमचे जे काही सब्जेक्ट असतील ते. मीडियम म्हणजे जे काही तुमची बुक्स कुठल्या मीडियममध्ये प्रिंट झाले, इंग्लिशमध्ये, हिंदीमध्ये, मराठीमध्ये, त्या प्रकारे तुम्हाला ते निवडायचं आहे. चला पुढे जाऊया. पुढे आहे तुमचं HSC. हे सगळे मीडियम दिलेत बघा तुम्ही. जसं मी आता इथं HSC सायन्स सिलेक्ट केलं आहे, तर तुमचं इंग्लिश इथे तुम्हाला ऑप्शन येतील. हिंदी, इंग्लिश असेल, मराठी असेल, गुजराती असेल, ज्याप्रमाणे तुमचं उर्दू असेल त्याप्रमाणे तुम्ही सिलेक्ट करा. ओके. आता आपण पुढे बघूया मित्रांनो की ग्रॅज्युएशन हे सगळ्यात इम्पॉर्टंट आहे मित्रांनो. जे विद्यार्थी आपले ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन फिल करत आहात त्यांच्यासाठी अगदी महत्त्वाचं आहे. हे खूप इम्पॉर्टंट आहेत इथे. हे तुम्हाला काय इम्पॉर्टंट आहेत ना ते मी पुढच्या स्लाईडमध्ये पण दाखवतो, पुढच्या स्क्रीनवरती दाखवतो की पवित्र पोर्टलने तुम्हाला हे अतिशय महत्त्वाचं ग्रॅज्युएशन डिटेल्स भरायचं आहेत, कारण ते पुढे तुम्हाला तसा मेसेज पण दाखवतात. चला आपण ते पुढे बघूया. आता फॉर एक्झाम्पल तुम्ही जेव्हा सर्टिफिकेट किंवा डिग्री, तर तुमचं ग्रॅज्युएशन कशातून केलं आहे, तुम्ही BA असेल, किंवा BCS असेल, BCom असेल, BSc सायन्स असेल, कम्प्युटर असेल, तर ते सगळं तुम्हाला इथून सिलेक्ट करायचं आहे. इथे पण बघा, जसं मी मागच्या ह्याच्यात 12साठी एक्सप्लेन केलं आहे की मीडियम कसं निवडायचं, तुमचे बुक्स कशातनं प्रिंट झाले, तुम्ही कुठल्या लँग्वेजमधून शिकले आहेत, ते जी कुठली बोली भाषा असेल तुमची त्याच्यातनं, म्हणजे ते तुमचं मीडियम झालं. ते तुम्हाला मीडियम सिलेक्ट करायचं आहेत. BA असेल तर कदाचित मराठीमधून सगळे विषय असतील तर तुम्ही मराठी करा. BSc असेल तर सगळे विषय तुमचे इंग्लिशमधून असणार, तर तुम्ही ते मीडियम तुमचं इंग्लिश सिलेक्ट करा. ओके. पण आता फॉर एक्झाम्पल आपण BSc घेतलं, सपोज मी BSc निवडलं, माझं ग्रॅज्युएशन BSc मधून झालं आहे, तर माझी जे मीडियम आहे ते माझं इंग्लिश आहे. आता इथे सब्जेक्ट कसे निवडायचे, मग सब्जेक्ट सपोज माझं फिजिक्समधून माझं ग्रॅज्युएशन झालं असेल तर फिजिक्स हा माझा मेन सब्जेक्ट झाला. मी जे माझं 3rd इयर जर BSc माझं फिजिक्समधून असेल तर मी फिजिक्स निवडणार, म्हणजे माझा मेन सब्जेक्ट असणार तो फिजिक्स असणार. BA मध्ये जर मी सपोज BA केलेला असेल तर माझा जर सपोज इंग्लिश हा सब्जेक्ट असेल तर माझा मेन सब्जेक्ट हा इंग्लिश असणार. मेन सब्जेक्ट जर माझा मराठी असेल तर माझा मेन सब्जेक्ट हा मराठी असणार. आता इथे पण थोडा क्लिष्ट आहेत बघा. जर काही लोकांनी पुणे, मुंबई युनिव्हर्सिटीतनं केलेला असेल तर त्यांना मेन सब्जेक्ट हा एकच असतो. पण जर तुम्ही YCM वगैरे याच्यातनं जर तुम्ही ग्रॅज्युएशन कंप्लीट केलेलं असेल तर तिथे तुमचे 2 मेन सब्जेक्ट असतात. तर ते तुम्ही व्यवस्थित बघून तुमचे जे 2 मेन सब्जेक्ट आहेत तेच 2 मेन सब्जेक्ट टाका YCM वाल्यांसाठी. पुणे युनिव्हर्सिटी, मुंबई युनिव्हर्सिटी असेल त्यांनी मेन सब्जेक्ट जो त्यांचा मेन सब्जेक्ट असेल तोच टाका. बाकीचे कंपल्सरी नाही, हे टाकू नका. हे तुम्ही जर जी पवित्र पोर्टल किंवा त्यांनी जे तुम्हाला गाईडलाईन्स दिल्या आहेत त्याच्यामध्ये म्हटलं की तुम्ही गौण सब्जेक्ट टाकू नका. गौण सब्जेक्ट म्हणजे जो मेन सब्जेक्ट नाही असा सब्जेक्ट तुम्ही टाकू नका. ते तुमचे डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनच्या वेळेस तुम्हाला प्रॉब्लेम येऊ शकतो. जो तुमचा मेन सब्जेक्ट आहे तोच निवडा, काळजीपूर्वक निवडा. तुमचं मार्कशीट बघा, सर्टिफिकेट बघा आणि त्याचनुसार तुम्ही तुमचा मेन सब्जेक्ट भरा. ओके. हे झालं ग्रॅज्युएशनसाठी. जेव्हा तुम्ही ग्रॅज्युएशनची डिटेल भराल विद्यार्थी मित्रांनो, तेव्हा बघा, जेव्हा तुमचं ते फील होईल, इथे सगळे सब्जेक्ट कुठले निवडायचे ते आहेत. पण तुम्ही हे बघा, जेव्हा तुम्ही पुढच्या ते जे ग्रॅज्युएशनवरती सब्जेक्ट निवडाल आणि सेव्ह कराल तेव्हा तुम्हाला असा एक मेसेज येईल, मेन सब्जेक्ट सिलेक्टेड बाय यू फॉर अ ग्रॅज्युएशन. इथे मी जाणून बुजून तो दाखवलेला नाही आहे, पण तुमचं त्या सब्जेक्ट, फॉर एक्झाम्पल तुम्ही इंग्लिशमधून केलं असेल तुमचं इंग्लिश आहे, किंवा सपोज तुमचे फिजिक्समधून केलं असेल, केमिस्ट्रीमधून केलं असेल, तर तो तुमचं इथे त्या सब्जेक्टचं नाव दाखवेल. ते प्रॉपर चेक करा. इथे बघा काय दिलं आहे, द सब्जेक्ट सिलेक्टेड बाय यू आर नॉट ऑप्शनल सबसिडरी सब्जेक्ट, अदरवाईज युअर कॅन्डिडेट विल बी कॅन्सल ॲट एनी स्टेज ऑफ रिक्रुटमेंट प्रोसेस. खूप महत्त्वाचं आहे विद्यार्थी मित्रांनो, ग्रॅज्युएशनची इन्फॉर्मेशन अतिशय काळजीपूर्वक भरायची आहेत. जर तुम्ही तुमचा मेन सब्जेक्ट सोडून दुसरा भरला, म्हणजे जो गौण सब्जेक्ट जर भरला तुम्ही, तर कदाचित तुमचं रिक्रुटमेंट ही कॅन्सल पण होऊ शकते. सो अतिशय महत्त्वाचं आहे, काळजीपूर्वक भरा. आता हे झालं ग्रॅज्युएशनबद्दल.
पुढे आता आपण पोस्ट ग्रॅज्युएशन. पोस्ट ग्रॅज्युएशनवाल्यांसाठी तर अतिशय सिंपल आहे. त्यांना एकच मेन सब्जेक्ट आणि पोस्ट ग्रॅज्युएशन ऑफकोर्स एकाच विषयामध्ये होत असतं. कुठलाही जा तुम्ही, कुठल्याही फील्डमध्ये जा, जे PG असतं, पोस्ट ग्रॅज्युएशन असतं, ते एकच मेन सब्जेक्ट असतो. सो त्यांना काही विषय नाही. त्यांचा मीडियम पण जसं मागे मी एक्सप्लेन केलं कसं मीडियम सिलेक्ट करायचं, आणि त्यांचा सब्जेक्ट एक असतो, त्याच्यामुळे त्यांनी एक सब्जेक्ट निवडावा. आता बघा विद्यार्थी मित्रांनो, जेव्हा तुम्ही तुमचं SSC म्हणजे 10th 12th ग्रॅज्युएशन पोस्ट ग्रॅज्युएशन भराल, त्यावेळेस तुम्ही ह्या स्क्रीनवर याल. तर इथं तुम्हाला इथे बघा मीडियम तुमचं जे काही तुम्ही निवडलं असेल, ज्या मीडियममधून तुमचं एज्युकेशन झालेलं असेल, ते मीडियम तुम्हाला प्रॉपर इथे दिसत आहे का, तुम्ही एकदा परत क्रॉस व्हेरीफाय करा. ओके, एकदा नाही, दोनदा नाही, तीनदा प्रत्येक लाईनला जाऊन व्यवस्थित क्रॉस व्हेरीफाय करा की तुम्ही मीडियम प्रॉपर निवडलं आहेत ना. ओके, त्याच्यानंतर अजून थोडं पुढं स्क्रोल केलं तर बघितलं ना, तर तुम्हाला इथे सब्जेक्ट दिसेल. जे काही तुम्ही 10thला तुमचे सब्जेक्ट असेल, 10thला तुमचं मराठी, हिंदी, इंग्लिश असतंच. त्याच्यानंतर जे काही तुमचं 12th असेल, 12th तुमचं सब्जेक्ट इंग्लिश, मराठी जे काही सब्जेक्ट असतील ते तुम्ही निवडा. तुमच्या ग्रॅज्युएशनसाठी जे सब्जेक्ट असेल, ज्याच्यात तुमचं स्पेशलायझेशन असेल, जो तुमचा मेन सब्जेक्ट असेल तो निवडा. पोस्ट ग्रॅज्युएशनचा सब्जेक्ट निवडा. हे सगळं क्रॉस व्हेरीफाय झाल्यानंतर विद्यार्थी मित्रांनो, परत अजून काय क्रॉस व्हेरीफाय करायचं आहे तुम्हाला, सर्टिफिकेट. या सर्टिफिकेटवरती जाऊन क्लिक करा आणि इथे बघा, आता त्यांनी, जर तुम्ही माझी अजून एक प्रिव्हियस व्हिडिओ बघितली असेल की सर्टिफिकेट आणि मार्कशीट कसे अपलोड करायचे एकत्र, आणि तो अपलोड करताना कसा प्रॉब्लेम येतो हे मी त्या व्हिडिओमध्ये एक्सप्लेन केलेलं आहे. तिथे तुम्हाला दोन्ही अपलोड करायचं आहे. तुम्ही दोन्ही जर वेगवेगळे अपलोड केले तर त्याच्यामध्ये कसा इश्यू येतो, कसा प्रॉब्लेम येतो, आणि एकच अपलोड होतं हे मी त्या व्हिडिओमध्ये काळजीपूर्वक सांगितलेलं आहे. त्याच्यात तुम्हाला ते कसं टेक केअर करायचं आहे ते सांगितलेलं आहे. ह्या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये मी तरी त्याची लिंक देईल, तुम्ही ती व्हिडिओ पण बघा. इथं जाऊन तुम्हाला हा जो काही मॅग्निफायर सिम्बॉल दिसतोय इथे, त्याच्यावरती जाऊन तुम्हाला ते प्रत्येक 10वी 12वी ग्रॅज्युएशन आणि पोस्ट ग्रॅज्युएशन याचे सर्टिफिकेट आणि मार्कशीट प्रॉपर तुमचे अपलोड झाले आहेत का हे कृपया चेक करा. अदरवाईज तुम्हाला डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनसाठी प्रॉब्लेम येऊ शकतो. अर्धवट डॉक्युमेंट अपलोड करू नका. ओके, धन्यवाद मित्रांनो. माहिती कशी वाटली मला नक्की कमेंट बॉक्समध्ये कळवा, आणि चॅनलला लाईक, सबस्क्राईब करा. आणि तुम्हाला अजून काही क्वेश्चन असतील तर कृपया कमेंट बॉक्समध्ये टाका, मी उत्तर देण्याचा पुरेपूर प्रयत्न करेल. आणि माझी पुढची व्हिडिओ चॅनलला सबस्क्राईब करा, जेणेकरून मी आता पुढचा व्हिडिओ प्रोफेशनल क्वालिफिकेशन डिटेल्स कसे ॲक्युरेट फिल करायचे आहेत, त्याच्यात कुठलीही चुकी कशी करायची नाही आहेत, कसं योग्य प्रकारे काळजी घ्यायची, मी त्या व्हिडिओमध्ये टाकणार आहे. तुम्ही सबस्क्राईब केलं तर नक्की तुम्हाला नोटिफिकेशन मिळेल, आणि तो व्हिडिओ बघायला विसरू नका. धन्यवाद मित्रांनो.